साठी रस्त्यावर नागरिकांना मतदार त्याच्यात पार्श्वभूमीवर आज आरोग्य तपासणीचा कॅम्प लावला. कशा पद्धतीने एकंदरीत हा नियोजन आहे? जाऊ काशी विश्वेश्वराच्या दारी पुण्य मोक्ष मिळवू पदरी हे आमचं स्लोगन आहे. त्या अनुषंगाने बऱ्याच सिनियर सिटीजननी मला नेहमीच विनंती केली होती की आम्हाला काशी विश्वनाथचं दर्शन करायचं आहे, गंगेमध्ये स्नान करायचं आहे. गंगेमध्ये स्नान करून पापाचं शालन करून काशी विश्वनाथचं दर्शन घेतलं मोक्षप्राप्ती होते अशी आपली ग्रंथांमध्ये, वेदांमध्ये, पुराणांमध्ये त्याची प्रचिती आहे. आणि त्यामुळे या सर्व सिनियर सिटीजनचं मनापासून भावना आहे की एकदा काशी दर्शन घेतलं पाहिजे आयुष्यातला तरी. मोक्षाचा द्वार हा पहिला मोक्षाचा द्वार दरवाज्यातून खुलतो अशी आपली अखंड पवित्र गंगेची प्रचिती आहे, प्रचिती आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांच्या मात्र शिस्त आहे काशी दर्शनाला गेलं पाहिजे. त्यांच्या विनंतीनुसार आम्ही हा दौरा आयोजित केला. त्याच्याकडे काल सर्व ज्येष्ठ नागरिकांचं पुऱ्या मागाठाण्यामध्ये मेडिकल चेकअप ठेवलं आहे. त्याच्यामध्ये पूर्ण फिट असतील त्यांना घेऊन जाणार जो अभिका असेल त्याला वगैरे करून त्यांना त्याच्यामध्ये सामील केला जाईल. बरेच असं ज्येष्ठ नागरिक त्यांच्या टेस्ट करत नाहीत म्हणून त्यांच्या टेस्ट करण्यासाठी आज आम्ही हा सर्व ठिकाणी मागाठाण्याचे कॅम्प घेतलेला आहे. राज्यामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे, सुविधा कशा असतात? काशी विश्वेश्वराची याची पहिली यात्रा नाही, याच्या पूर्वी पण एक यात्रा केली होती ती फार सफल झाली होती. आणि काशी विश्वेश्वराच्या चरणी मी प्रार्थना कर ही सुद्धा यात्रा तशीच सफल हो आणि माझ्या मागाठाण्याचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची सेवा करण्याची संधी सतत मला मिळेल काशी विश्वेश्वराच्या चरणी मी प्रार्थना करत आहे. आणि सर्व व्यवस्था आमची जी आमच्याबरोबर असणारी सर्व मंडळी आहेत, शाखा प्रमुख आहेत, महिला शाखा प्रमुख आहेत, सर्व कार्यकर्ते ते व्यवस्थित सर्व पार करतायत. व्यवस्थितपणे सर्वांना फोन कॉलपासून आता बघा सर्वांना आलेल्यांना चेकिंग झाल्यानंतर त्यांना नाश्तासुद्धा दिला जातोय, पाणीसुद्धा दिलं जाते, चहासुद्धा दिली जाते. ट्रेनमध्ये सुद्धा प्रत्येक व्यवस्था असणार, त्यांना पाणीसुद्धा विकत घ्यावं लागणार नाही. डॉक्टरची पण टीम असणार, नर्सेससुद्धा असणार, पाय दाबायसाठी मॉलिशवालेसुद्धा असणार, आणखी शौचालय साफ करण्यासाठी सफाई कामगारसुद्धा ठेवणार होता. आम्ही स्पेशली सर्व प्रकारची टीम आयोजित केलेली आहे जेणेकरून आमच्या ज्येष्ठ नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही, आमच्या आईंना कुठलाही त्रास होणार नाही याची पूर्ण काळजी आम्ही घेत आहोत. डोंट वरी भाई.